देवाची योजना आमच्यासाठी पुष्कळ मोठी आहे, कारण की देवाच्या वचनामध्ये म्हटलं गेलंय, मी माझं एक ब्रदरांनी मला सांगितलं की मी त्यांना मोठा भाऊ मानतो, मी कुणासाठी नाही आलो, मला पुष्कळ पास्टरांनी बोलवलं पण मी नाही गेलो, पण देवाने मला सांगितलं तू जा, मी आलो. याच्याकरता आलो की आमचा एक परमेश्वरामध्ये ही एक संबंध आहे आणि आमच्या भूमिजन शक्ती पार्टीमध्ये ही एक आमचे राष्ट्रीय सचिव आहे. आपण संसारामध्ये जगत असतानाही आमचे भाऊ आहे आणि आत्मिकरित्यानेही आमचे भाऊ लागतात. तर माझं बोलण्याचा उद्देश आहे की आज जे भवन बांधलं गेलं आहे, कारण की परमेश्वराच्या वचनामध्ये घेतलं आहे की जब तक यहोवा घर न बनाए घर बनाने का कार्य व्यर्थ है. हे देवाच्या योजना होत्या, देवाच्या पुष्कळ मोठ्या योजना, हे तर काहीच नाही आहे मला माहित आहे, पण देवाने जशा वचनामध्ये त्याच्या म्हटलं गेलंय इर्मिया 29:11 मध्ये की मी तुझ्यासाठी एक योजना बनवली आहे. कुणासाठी? ब्रदरसाठी आणि तुमच्यासाठी पण. कुणासाठी? ब्रदरसाठी पण आणि तुमच्यासाठी आहे. कारण की देवाने जेव्हा आपण आज वचनामध्ये पाहिलं की प्रभू येशू स्वतः आमच्या सोबत असणारा देव आहे. आपला देव सर्व ताकदवर देव आहे, सर्व शक्तिशाली, सर्व सामर्थ्य देव आहे. मी माझे एक उदाहरण, मी 2 मिनिटाची साक्ष सांगतो. मी पालघर जिल्हा मला देवाने दाखवला. मी 2 मिनिटाची साक्ष सांगतो, 5 मिनिटाची. मी 12 वर्ष अगोदर मी नाना सोपाराच्या प्लॅटफॉर्मवरती झोपलो होतो. मला काहीच नव्हतं माझ्याकडे आणि त्या टायमाला आज तो दिवस मला आठवत आहे. 12 वर्षाच्या अगोदर झोपल्या असताना मी प्रार्थना आलो होतो केडगाव इथं. तर प्रार्थना करताना मला जायला का जागा नव्हती, काही नव्हती. मी नाना सोपाराला प्लॅटफॉर्मवरती झोपलो आणि झोपताना मला देवाने एक स्वप्न दाखवलं होतं. मला स्वप्नामध्ये परमेश्वर माझ्याशी बोलत होता आणि स्वप्नाद्वारे मला सांगितलं की तू नागपूरला जा. मला नागपूरला गेले, 12 वर्ष झाले नागपूरला. त्याच्यानंतर मी मजबूत झालो, सर्व गोष्टीमध्ये झालो. पुन्हा मला देवाने स्वप्नामध्ये पुन्हा सांगितलं तुला पालघरमध्ये जायचं आहे. म्हणजे देव पुष्कळ अद्भुततेने कार्य करणारा देव आहे. मला माहिती नाही की काय योजना आहे, मी ब्रदर सोबत आलो, मला माहिती नाही, पण माझा एकच उद्देश आहे, जिथे कुठे देवाच्या लोकांवर अन्याय होईल, जिथे कुठे प्रॉब्लेम होईल, जिथे कुठे समस्या होईल, त्याच्यासाठी आम्ही खंबीरतेने न्याय देण्याकरता उभे आहोत. आमची पार्टी याच्यासाठी स्थापन केली भारतामधून की माझा एकच उद्देश आहे, ना धर्म, ना जात, ना प्रांत. आपण एक देवाच्या लोकांसाठी उभे आहोत, कारण की देवाचे लोक आपल्यासाठी प्रार्थना करत आहे. आज परमेश्वराचे दास आपल्यासाठी प्रार्थना करत आहे. या प्रार्थनामुळे आपण खंबीर उभे आहोत. जर ज्या दिवशी ख्रिस्ती लोकांनी प्रार्थना करणं बंद होऊन जातील, आपोआप इथे दंगे होऊन सुरू होऊन जातील. शांतीचा देव आपल्या सोबत आहे. प्रेज द लॉर्ड. जे ब्रदरने आज वचन सांगितलं आणि ते खरोखर परमेश्वर आपल्या सोबत आहे. मरियमच्या द्वारे तो आज जो जन्म घेतला, मरियमच्या द्वारे त्यांनी जन्म घेतला आणि जन्म घेऊन देहधारी झाला आणि तो आपल्या मध्ये उपस्थित झाला. याबद्दल ज्याचे सर्वांना हार्दिक ख्रिसमसच्या शुभेच्छा आणि समोरचं जे काही येणारं वर्ष 2025 तुम्हाला सुखाचं